संदेश नगर एरिया आहे बैल बाजारच्या, ही एअरपोर्टची जागा आहे. 2012-13 मध्ये एअरपोर्टच्या लोकांनी सांगितलं की ही जागा आम्हाला मोकळी करून पाहिजे. फक्त ही नाही, जेवढी आजूबाजूची जागा आहे, संदेश नगर, क्रांतीनगर, जरीमरी, सहयोग नगर, विजयनगर. नसीम खान यांनी आपल्या वतीमध्ये महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते श्री विजय वकीलाजी यांना बोलवलेलं आहे. करायचं आहे असं त्यावेळी निर्णय झाला की ठीक आहे, ह्या लोकांना सर्वांना इथेच आजूबाजूला घर मिळालं पाहिजे. आपली सरकार असताना आपण 18,000 घर इथे बाजूमध्ये त्याच्या बाजूला लागून प्रीमियर कंपनी जी होती त्या प्रीमियर कंपनीमध्ये SDILची PEP बनवून घेतली. 18,000 घर काही तत्परता दाखवली नाही आणि तसं तो प्रलंबित राहिला. आता 18,000 घर जो बांधून ठेवला होता त्याच्यामध्ये मुंबईचे वेगवेगळे प्रकल्पाचे जे बाधित लोक आहेत त्यांच्या त्यांनी पुनर्वसन सुरू करून टाकलं आणि 15 दिवसापूर्वी अशा त्यांचा अहवाल आहे. तर जे 50% अपात्र आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्णय नाही. अनावट कागदपत्र जिथे चावी वाटत होते तिथे त्या विभागामध्ये खाली खरेदी विक्री घर चालू होतं. पोलिसांनी रेड टाकून पकडलं आणि 12-13 लोकांना अरेस्ट केलेलं. आता विषय असा आहे, आमची मागणी असं ज्यांच्या पुनर्वसन करायचं, कारण सर्वे झालेला आहे 2018 मध्ये. आता GR आहे 2011 पर्यंतच्या लोकांना पात्रता. तर 100% घरच्या बदले घर 100% लोकांच्या घर मिळाला पाहिजे ही आमच्या सर्वांची. तर लोक अपात्र झालेले आहेत त्यांच्यावर कुठलाही निर्णय होत नाही आहे. तर आमची सर्वांची हीच मागणी आहे की आपण विधानसभाच्या माध्यमातून या संदेश नगर किंवा क्रांतीनगर, जरीमरी, विजयनगर आणि शिवाजी चालू आहे. पोलीस मूल जो सूत्रधार आहे त्याच्यावर काही कारवाई करत नाही. हा सगळे विषय आहे. नहीं, आप सब संदेश नगर हो, बैल बाजार, लाल किला, ये जो परिसर है ये हमारे एक्स मिनिस्टर नसीम भाई उन्होंने जो पैसे ऐंठने का काम, दूसरों को बेच के कमाने का काम जो यहाँ के लोग कर रहे हैं, जो यहाँ पे चुनके आने वाले राजनीति कर रहे हैं, उसकी राजनीति हम लोगों को सफल नहीं होने देनी. पहली बात तो ये है कि आपको सबको एकजुट होकर हमको लिखा है, फिर से हम आएंगे, असेंबली में भी क्वेश्चंस करेंगे, हर तरह की इंक्वायरी इसके बारे में हमने मंगाई. चाहे SIT चौकसी हो वो भी मंगाए और SIT की मांग की है. इसको इन्वेस्टिगेशन के लिए हमने सबने जो घर गया है उनको उसका मकान या चाबी नहीं देना. तो ये तो निश्चित रूप से ये सरकार जो कर रही है, यहाँ के लोकप्रतिनिधि जो कर रहे हैं, ये गलत कर रहे हैं. उसके खिलाफ हम आपके साथ हैं, यही मैं इतना बताना चाहूँगा. काँग्रेस शिवाजी तुम्ही माझी फोकस यादीमध्ये तुम्हाला कळलं नाहीये. तुमचं दाखवलं कशा पद्धतीनं तुम्ही बोगस आहे म्हणून नाही दाखवला. त्या लेटावर त्यावर कसा अधिकाऱ्यांनी आमदाराच्या लेटरवर दिलं त्याला अटॅमिक म्हणता येतं का? नाही. तुम्ही बोगस नाही आहे, तुम्ही ओरिजिनलच आहे. तुम्ही ताई तुम्हाला काही बोगस नाही, तुम्ही सत्या मला सर्व आरोप परवाने केलेलं ते दाखवण्याचा चालू आहे. नाही कायदेशीर आम्हाला पण माहिती आहे. तू मला आम्हाला पण शिकू नको, तू आम्हाला शिकू नको. तू नवीन आहे, नवीन आहे. इलेक्शन मोड पर सब समय निकालना इसमें.
100 कोटीचा घोटाळा झाल्याचा काल तुम्ही आरोप केला पत्रकार परिषद घेऊन. नेमकं प्रकरण काय आहे, नेमके आरोप काय काय सांगा. हे बघा, 53 सदनिका बोगस वाटताना काल पकडलं गेलं. परवाच्या दिवशी 12 आरोपींना अटक झाली. वर चाबी देऊन खाली खरेदी विक्रीचा धंदा ओपन सुरू होता. हे सर्वांनी पाहिलं. मुंबईभर ही वार्ता पसरली आणि पात्र लोकांना अपात्र करून आणि काही पात्र आहेत त्याच्यामध्ये बोगस नावं घातलेत आणि तो व्यवहार करून 100 कोटी तरी सुरुवात आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा मोठा घोटाळा उघडकीस येईल अशी परिस्थिती आहे. हे 12 लोकांवर FIR झाला आहे. ह्याबरोबर आता हे सर्वाचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा शोधला पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे. सर, मागील 5 वर्षांना सर एकीकडे ईडी CBI असे सत्तेमेरे भ्रष्टाचारासंदर्भात, मात्र या भ्रष्टाचारासंदर्भात तुमची काय मागणी असणार आहे? नाही, असं आहे, ते ईडी वगैरे सत्ताधारी पक्षासाठी नाही आहे, ते विरोधी पक्षासाठी आहे. हे महाराष्ट्र लुटून खातील, पुरा महाराष्ट्र विकतील तरी यांच्या मागे ईडी CBI लागणार नाही. कुर्लाचं हे संदेश नगर असेल किंवा क्रांतीनगर असेल, अनेक वर्ष पावसामध्ये इथे खूप वाईट अवस्था होत होती. मात्र तिथल्या सदनिका देखील सामान्य माणसाला मिळत असताना अशा प्रकारच्या घोटाळ्याच्या समोर येत आहेत. कसं पाहताय याकडे? नाही, या सर्व प्रकरणाची SIT चौकशी व्हावी अशी मागणी मी केलेली आहे. मुख्यमंत्र्याला आणि मुख्य सचिवांना आणि पोलीस कमिशनरला हे सगळं पत्रव्यवहार मी केलेला आहे. जर याची चौकशी झाली नाही तर काँग्रेसचं पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, आता हे संपूर्ण नाही झाला तर आम्ही पुन्हा जोरात आंदोलन करू, मोर्चा काढू आणि या सर्व क्रांतीनगर असेल, संदेशनगर असेल, या लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढू. लोकांच्या सर्वसामान्यांचं सरकार आहे, महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे कुठेही शेतकरी असेल, मजूर असेल आणि लोकांच्या कुठेही कष्ट त्रास होणार नाही. सर्वसामान्यांचं सरकार आहे, पार्टीचे सरकार आहे. नाही, नाव सर्वसामान्याचं आहे, काम मात्र अतिमान्य लोकांचं आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. नाव सांगायचं सर्वसामान्य, काम मात्र विशेष मान्य लोकांचं करायचा आणि ही भूमिका या सरकारची आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी दुपट्टी भूमिका या सरकारची आहे. हे झालेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या घटनेवरून सिद्ध झालेलं आहे. SITची मागणी केल्यानंतर काही स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की पुनर्वसनाचा हा प्रकल्प कुठेतरी पुनर्वसनाचं काम थांबलं जाईल अशी भीती आहे. तर तुमची मागणी नक्की पुनर्वसन? नाही, थांबवण्याचा विषय नाही. तिथे आमचा कोणालाही त्या प्रकल्पाला विरोध नाही. फक्त जे कोणी 2018च्या प्रमाणे पात्र आहेत त्या सर्व लोकांना त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना हक्काचा घर मिळाला पाहिजे. आणि 18,000 घर बांधले कोणी त्यावेळेस नसीम खानच्या नेतृत्वामध्येच कामाला सुरुवात झाली. जर या सरकारचे आमदार किंवा मंत्री किंवा खासदार बंद पाडण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही ते होऊ देणार नाही. आज जिस तरह से 2 दिन पहले जिस तरह से क्रांति नगर के लोगों का पुनर्वसन करने का कार्यक्रम एक बैंक्वेट हॉल में हुआ और उस बैंक्वेट हॉल में ऊपर चाबी बांटी जा रही है और नीचे लोग खरीदी बिक्री कर रहे थे. पुलिस को सूचना मिली और पुलिस ने तुरंत 12 लोगों को अरेस्ट किया है और 50 से ज़्यादा लोग वांटेड हैं. 53 घर बोगस पकड़े गए हैं, ऐसा पुलिस ने अपने FIR में और रिमांड पेपर पे दिया है. मी गेल्या 2 दिवसापूर्वी पुनर्वसनाच्या एअरपोर्टच्या जमीनवर राहणारे लोकांचं पुनर्वसनाच्या नावाखाली पुनर्वसन सुरू करण्यात शासनाच्या वतीने सुरू झाला आणि सफेद पूलमध्ये एक खाजगी बँक्वेट हॉलमध्ये या विभागाचे सेनाचे नेते आणि MMRDAचे अधिकारी, SRAचे अधिकारी सगळे बसून चाबी वाटप करत होते आणि त्या वरती चाबी वाटप करत होते आणि चाबी घेऊन लोक खाली येऊन घर खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झाला. पोलिसांचं सांगणं आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 12 लोकांना अरेस्ट केलेला आहे
प्रथम दर्शनी त्यांनी असं सांगितलेलं आहे की 53 बोगस लोकांना चावी वाटप झालेली आहे। गेल्या 15 दिवस 1 महिन्यापासून क्रांतीनगर आणि संदेशनगरच्या विविध विभागाच्या लोकांना ठिकठिकाणी बोलून चावी वाटपाचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की सैकड़ो बोगस नाव टाकून लोकांना घर देण्यात येत आहे। हा निंदनीय आहे। आम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्याच्या मुख्यमंत्रीशी आमची मागणी आहे। आमचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार साहेब आज स्वतः दोन्ही ठिकाणी त्यांनी संदेशनगर आणि क्रांतीनगरमध्ये दौरा केलेली आहे, पाहणी केलेली आहे आणि जो भ्रष्टाचार चालू आहे पुनर्वसनाच्या नावाखाली ज्या निवडणुकासाठी पैसा गोळा करण्याचा धंदा भ्रष्टाचारच्या माध्यमातून करण्याचं काम लोक करत आहेत, लोकांना बेघर करण्याचं पाप करत आहेत। 50% पेक्षा जास्त क्रांतीनगर आणि संदेशनगर लोकांना अपात्र करण्यात आलेला आहे। ह्याच्या विरुद्ध आम्ही सर्वांनी आवाज उठवलेली आहे आणि या सर्व विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे। सर्व जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। 100% लोक 2008च्या सर्वेमध्ये पात्र आहे त्यांच्या 100% लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे ही मागणी आमची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली होती। ते आज इथे पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे, ते आपल्या समोर